गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? खूप तुम्ही मजेत असणार. तर लाईट गेली आमची आणि पाऊस पडतोय जाम. आणि मी व्लॉग स्टार्ट केला आहे 11:30 वाजता. सर्व फ्रेश वगैरे होत चहा नाश्ता वगैरे केला आहे. आणि आजचा ब्लॉग बघा काय होतं आहे. नारपुलीलाच आहे आणि ब्लॉग जरा अधूनमधून येतात, जरा समजून घ्या. आणि डेली ब्लॉग टाकायचा मी प्रयत्न करीन. तर चला, आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघितला, स्किप करू नका. आता पाऊस पडते, तुम्हाला दाखवते थोडासा. कारण का लाईट सकाळपासून गेली, 6:30 वाजल्यापासून गेली. जाम गरम होता आणि प्रिन्सेसची मस्तीच चालू आहे म्हणून ब्लॉग स्टार्ट केला. तर चला आता आपण ब्लॉग कंटिन्यू बघूया. मस्त क्लायमेट झाला आहे बघा, व्ह्यू. आणि पाऊस आत्ताच जस्ट पडून गेला आहे. आणि मम्मी पप्पा पण शेतावर गेलीत आणि मी आज काही तयारी वगैरे नाही केली. आता जरा फ्रेश होते. पहिले मोबाईल चार्जिंगला लावून येते मी आत्यांच्या इथे आणि मग चार्जिंग वगैरे झाली का मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. तोपर्यंत सर्व तयारी म्हणजे केस वगैरे विंचारते आणि मग तुम्हाला भेटते. तर चला, मी आता प्रिन्सेस कुठे आहे ती दाखवते तुम्हाला. ही बघा, ह्या डब्यांच्यात जाऊन लपते बघा. बघ, चालू नुसती चालू करते, नुसती चालू. झोपून देस नाही ना तू? झोपलो का अंगावर नुसती उड्या मारत राहील. नुसते अंगावर धावताय, नुसते अंगावर धावताय. चल ये, चल बाहेर जाऊ. चल ये लवकर या. चल या. ते दरवाजा उघडले मी. आली. चला दरवाजा उघडा. तिच्या मुलं आम्हाला दरवाजा उघडा ठेवायला लागतो. पाऊस पडून गेला. लाईट आली, जस्ट लाईट आली बघा. चलो आता मस्त मोबाईल चार्जिंगला लावते. चार्जरची पिन बघा, दाखवलीच तुम्हाला मी. मस्त आता चार्जिंगला लावते. तर किती वाजले? 11:15 वाजले. 12:30पर्यंत होईल. तर चला आता ब्लॉग कंटिन्यू बघा. दरवाजा उघडला पाहिजे बघ. मी येणार नाही. चल घरात चल. घरात येतेस का नाही? जा तू बाहेर जा, मग मी येणार नाही. तसेच ठेवीन तुला जायची. कुत्रा आलाय बाबा. आली अगो बाबा. जा तू, मी नाही. मी आता चाललो. बाबा दादा नाही हो, लवकर ये. इथं मी जाणार नाही. त्याच ती आणायलाच जाणार नाही तुला. अशीच रोजची दरवाजा उघडला का नुसती नाटकं करते. केस विचारायला घेतली. राहू दे तिला तशीच. तर गाईज, आता मी मम्मीचा मोबाईल म्हणजे घरातला नारपुली मम्मी पप्पांचा मोबाईल घेऊन व्लॉग स्टार्ट करते. आता झालं शेतावर. का मम्मी पप्पा दादा पण तिकडेच गेला. आज शुक्रवार आहे, आज सुट्टी आहे त्याला. तर तो पण तिकडेच गेला आहे. तर चला आता आपण पण जाऊया शेतावर, बघू काय काय काम आहे. 11:30 वाजले आणि जरासं बरं वाटतंय बाहेर. घरात बसून कंटाळा आला आहे मला. तर चला आता आपण जाऊया शेतावर काय सर्व कामं झालेत. आता थोडीफार राहिलेली ती कामं करतात. तर चला आता आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि जरा वेगळा दिसत असेल कारण का हा दुसऱ्या मोबाईलमध्ये मी ब्लॉग शूट करते. तर चला. तर बघा किती चिकट, ही चप्पल अख्खी भरले. ऊन बघा.
तिकडे झोपडी, व्हाईटवाले झोपडी दिसते ना, तिकडे आमचं आम्ही तिकडे घोसाळी लावली. चला आता जाऊन तिकडेच ब्लॉग कंटिन्यू करू. 11:30-12 वाजले तरी बघा, ही बघा बघा बघा. ए तुम्हाला ऊन ताण आहे का नाही एवढ्या दुपारचे केलेला? शौन्या आहे, बुवा आहे, दक्षू आहे. शौन्या जाऊन आलास का? काय दलिद्र रे, अंघोल पण नाही रे. मम्मी पप्पा नाही वाटतं, कुठे गेली काय माहिती. बघू त्याला झोपडी नाही का, इथं तर दिसत नाही. आईज माझा पचका झालाय. मम्मी या शेतावर ना आत्ताच जस्ट गेली, श्रवण्या सांगताय. अरे देवा, आता मग आहेत ही तिघं जण तोपर्यंत बसतंय झोपडीत, जरासं बरं वाटतंय. ती आता येतीलच, इकडेच येतील. बघू आता काय नक्की, काहीतरी आणायला गेले असतील त्या शेतावर. आता तुमची बॉला देऊ का मी? घे रा. काय रे, ऊन जाम लागते. मस्तपैकी आता झोपडीत बसूया. मम्मी पप्पा येतात का नाही बघू आता. बघा आपली एकदम छोटीशी झोपडी, इकडे एक बनवली, इकडे एक बनवली. नाखी चप्पल मातीन बदली. काय रे, आता इथंच बसायला लागेल. येईस तो सर. चला आता आपण मम्मी पप्पा येईस तोपर्यंत वाट बघू. आणि गाईस, तुम्हाला असं वाटत असेल का ह्या पिशव्या का लावल्यात, त्या पिशव्या का लावल्यात ते मी सांगते. कारण का या शेतात किंवा आपल्या आता घोसाले, आपलं हे येतं ना, झाड आलेलं असतं घोसालीचा, ते चिंबोऱ्यांनी किंवा खेकड्यांनी तोडू नये ना, त्याच्यामुळं 4 साईडला 4 काठ्या आणि त्याला त्या प्लॅस्टिकवाल्या आपल्या पिशव्या असतात ना, त्या अटेंड केल्यात, असं म्हणजे बाजूला लावलेत, म्हणजे त्या खेकडी किंवा चिंबोरा तोडणार नाही यासाठी ते केलेलं आहे. सर्व पप्पांची मेहनत, जाम मेहनत घेतात माझे पप्पा. हे नाही सांगत, पण खरंच एकदा काम करायला घेतलं का एका दिवसात 2 दिवसात होणारच. आता हे काल आणि आज घेतलेत, ते आज पूर्ण झालं आहे. आता 12 वाजलेत. एकदम म्हणजे कसा सेफ करतात, सर्व झालेलं आहे आमचा. आता काय, आता दुसरा काम आता बघू मी आज किंवा असेल तेव्हा दाखवीन तुम्हाला अजून काय. आता घोसाली वगैरे आली का मग तुम्हाला दाखवीन काय असतं ते. तर बघा, सर्व झाडांना एकदम सेफ केलेलं आहे. हीच वाट बघून कंप्लीट पाऊण तास, अर्धा तास झाला. आणि एवढा पाऊस सुटलाय तरी बघा ती पोरं अजून तिथेच खेळतात. तर बघा किती पाऊस पडायला ना, सर्व काळे ढग. अजून मम्मी पप्पा आलेच नाही. आता मी जराशी याच्यात बसतंय, ते मम्मी पप्पा येईस तोपर्यंत. ए भिजताय काय? अजून भिजतात, त्याच्यानंच खेळतात. पाऊस एकदम गार थंडावा. तिकडे ऊन पडलाय त्या साईडला आणि इकडे काळोख केलाय. एकदम भारी वाटतंय. एक तास वाट बघितली, अजून काय आली नाही. चला आता जाते घरी. ब्लॉग बघितल्यावर समजेल का आलतो का नाही म्हणून. चला आता जाते घरी. चाललो. तुम्ही नाही येऊ का? कवा
इथंच भिजत राहतस. बुरसा तू बुरसा, आंघोल नाही लाज तरी तुझ्या जीवाला. आंघोल नाही सांगताय. बिस्किट पाहिजे का? बिस्किट पाहिजे का? बिस्किट खायला. मारीगोल्ड. ए थांब, लागल माझे. खेळताना एकत्र ना काय शिवा देतात बघा. अरे मामा भाषाला शिवा देता लाज तुमच्या जीवाला. भाषा शिवा देते मामासला. चिटकूर मामा तो पण काय करा. ए मम्मीला सांग का दक्षता आलती म्हणून. चलो गाईज आता घरी जाऊन बघू. मोबाईल चार्जिंगला लावलाय माझा, पण लाईट पावसामध्ये गेले का बघू. चला ए माझ्याजवळ प्रूफ आहे. ए एक चान्स दे, एक चान्स दे. ए बालू एक चान्स दे. बारक्या बारीक आहे, तो बारीक आहे. याला पार दमवला बुवाला. याची भांडणं चाललेली एका बॅटीवरून. ए घरी जा तू. दीपा मम्मी काय बोलते, घरी जा. तुझं नाव काय? काय काय? हाशिका का हंसिका? हाशिका. जा पप्पा. ऐ पप्पा नाही दम तुला घरी. पप्पा बोलवतात. जा. जाते ना वारदोलीला? जाते ना? येते का तू शेतावर? शेतावर येते का? चल हाय कर, हाय कर, हाय कर. टाटा कर, टाटा कर. वांग्याचं झाड कुठे मोरला. सोय करता मग जवान बिवान घेऊन चाललो आम्ही, मम्मी आणि दादा. मग अशी तशीच गेलो म्हणून परत आलो. आता इकडे बघा, तिकडे पप्पा काम करतात. हे दोघं जण बघा. पाऊस अजून आहेच चालू. इकडे जरासं बराच वाटतं, पण छत्री मस्त आहे एकदम, एकदम कडक ती. ज्या खायला आम्ही खाताव मक्का. मका मका मुका नाही बोलू. ए चलू ये ना. गाईज आता घेतलं चिकन पकोडे बनवायला. चिकन मॅरिनेट करत ठेवलेत पकोड्यांचं पीठ, आणि इकडे बनवले चिकन. आता पटकन चिकन बनवायला आता रेडी करते. चलो दिवाबत्ती करते. काय ग माझी बायाजवळच झोपायला पाहिजे. बाहों पे राहों पनाहों पे, आहों पे बाहों पे, साहों सलाह.